जळगावात गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक. कृत्रिम टंचाई व काळा बाजार थांबवण्याची मागणी. विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करण्याची मागणी. शासनाच्या दाव्यांवर सवाल. जळगाव जिल्ह्यात वाढत चाललेल्या गॅस सिलेंडर टंचाई, काळा बाजार आणि वितरणातील अनियमिततेविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष श्री ईश्वर इदर पंडितराव पाटील उर्फ लाला सर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारिणीने विविध मागण्यांचे निवेदन शासनाला सादर केले. या निवेदनात शासन वारंवार कोणतीही टंचाई नसल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या 20 ते 25 दिवस गॅससाठी प्रतीक्षा करावी लागत असून अनेक ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण करून काळा बाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीने गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई तातडीने थांबवावी, काळा बाजार रोखावा तसेच 25 दिवसांनंतर गॅस मिळवण्याची अट शिथिल करावी अशी मागणी केली आहे. काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने कम्युनिटी किचन सुरू करावे व प्रत्येक 2 किलोमीटरवर गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे. केवायसी अभावी नागरिकांना गॅस सिलेंडर नाकारले जात असल्याचे सांगत तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जिल्ह्यात किती लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर देण्यात आले याचे ऑडिट करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी ॲडव्होकेट रवींद्र ब्राह्मणे, अमोल कोल्हे, प्रवीण सपकाळे, गमीर शेख, अनिल लोडे, प्राध्यापक हरिश्चंद्र सोनवणे, मधुकर तांदळे, विनोद बेरभेच्या, प्राध्यापक प्रीतीलाल पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष पूर्व शामीबा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, अमळनेर युवा अध्यक्ष गुलाब कोळी, पारोळा तालुका अध्यक्ष दयाराम मोरे यांनीही या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र लोक न्यूजसाठी प्रतिनिधी खंडू महाले, जळगाव.